कुठं बोलतो काय म्हणतो 200 रुपये हायला 200साठी राव तुम्ही 2 जणात मारताय पेक्षा तुम्ही राव हा ही धरा शेवी धरा की गाडीच तुम्हाला राहू द्या मी काय झालं सावकाराच्या गाडीची आम्ही कुठं घेऊन चाललाय सावकाराची राहू दे हो आत्ताशी काटावला अध्यक्ष तुमचं 200 हा माझ्याकडे आहे 500ची नोट आत्ता चला गाडी सुट करतो की देतो तुम्हाला चला या अध्यक्ष राव तुम्ही 200 रुपयासाठी हे काय एवढं काय बुडवणार आहे वय राव तू इकडून पाय टाकून बसणार होतो राव देतो तुला तुमचं पैसे घेतल्याशिवाय सुट्टी नाही आज मीच देऊन टाकणार आहे तुम्हाला लवकर चल बोलो त्याला बोलो इकडे रा इकडे हे 500 सुट आहेत का राव? 500 हा 500 सुट आहेत का 500 कोणाला म्हणते रे ती अरे पळालं ती अरे तुझ्या आता अध्यक्ष अध्यक्ष काय झालं चोर पळालं चला लवकर चल या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला काय ज्ञान गेलेला आहे बाया हऱ्या हा सगळं गाव ना गाव पालता घातलं तरी कुठं उलातलाय कुणास ठाऊक हा 500 रुपये म्हणला देतो 2 दिवसानं संगे अजून देतोय किरडीवाला हा मला तर नुसतं नको नकोच केलेत नाही त्याला आज दिवसात चालणं दाखवलं ना मी बी नावाची संगी नाही पण नको बाया चालणं दाखवायला इथं 500 रुपये खायला पैसा नाही बाजार हाट करायचा आहे आई बाप यायचे ती माझं 2 दिवसानं आता ह्याला कुठं कुठं शोधू र अरे उसनं म्हणून घेतोय आणि खुशाल पैसे बुडावतोय वैर हा गरीबाच्या मुखातलं काढतोय अरे तू हा इथं काय हाय का कुठं फिरतील हे पार अरे कोण दिसलं मला आता मला पळवू नको बर काय अरे तुला लाज बीज आहे का बाईला पळवतोय रे एखाद्या थांब थांब हरे पुढे ये पुढे काय ग संगे काय झालंय इकडे ये 500 रुपये कुठे आहेत माझं 2 दिवसात 500 वय 500 2 दिवस थांब की संगे नाटकच करतो अरे 15 दिवस झाला काय डोकं बी काय का नाही तुला अजून 2 दिवस थांब संगे 15 2 17 होत्या नाही ना पण तू 2 दिवसाचा मला काय केला होता सबूत दिला होता की नाही बाबा संगे वायदा केलता मी 2 दिवसात तुझे पैसे देतो आता त्या 2 दिवसाला झालं 15 दिवस 20 रुपये जास्त दे तू नाही, नाही, 520 दे तू नाही. पण कालवा करू नको गाड्या माझी लय ताराबळ चालली मग एवढ्या गावभर शोधत होती मी 2-3 दिवस झालं कुठं मग तू मी बाहेर गावी गेला होता? गेलतो बाहेर नाही. गावी गेलतो खोटं बोलायचं मला नाही. तुला सांगतो त्या अध्यक्षाचं 200 तुझं 500 त्या अगं लय झालं 2000च्या आतलाच खेळ आहे पण लका गावाने नको नको केलंय तोंड दाखवायला का जागा नाही मला तू नासकपणा केला म्हणून तर म्हणजे तुझ्याकडून पैसे घेतलं म्हणजे आम्ही नासक आणि तुला शेण्याच्या पुढची का विषयच अगं नाही. काय लाका सगळं देतो तुझं नाही त्यांचा वादीन त्यांचा वादीन जोडणारच नाही अजिबात मला माझा हरे पैसे दे बर का दिकी बाबा अगं तू पैसे दे सर आता दोन नाही 4 नाही 5 नाही काय तुला तर आता दाखवते संगे अगं थांब संगे हाण नको घे मग तू पैसे दे आधी कसं घेते नारळ नको डोक्या बिक्यात लागल्या बघा तू गपकी आता कसं होतंय रे पैसे बुडवताना लय मजा आली ना आता बघ तुला दाखवते संगे अगं तुला दाखवते तुला तर आता दाखवते अयो का संगीता धिंगाणा चाललाय ए संगे अगं के अयो ए संगे अगं याड लागलंय काय तू ए अगं काय राहिलं अयो अहो काय झालं मला कोणी मारलं सांगलं तुम्हाला कोण मारतंय मॅडम अगं ए संगे थांब की चांगली ती आता मॅडम हाना की अहो मी तर म्हणतो उचलूनच आपटा तिला तुम्हाला मारलं का नाही तुम्हाला मारलं का नाही
पैसे 100 एकच नंबर. गावला का नाही अरे बोक्या अध्यक्ष काय झालं? काय म्हणला होता 100 रुपये तुम्हाला लगेच देतो म्हणला होता का नाही हा? केव्हा द्यायचा 100 केव्हा द्यायचा होता 100 तासाभरात आणून देणार होतो. गोट्याच्या कडे सगळ्या नोटा कस काय राव? अरे तासाभरात आणून द्यायला दुसरा दिवस उजाडला की दुसरा अहो, दिवस 1 तास म्हणजे हा? 1 दिवस. मी तर तुम्हाला म्हणलं असतं ना अध्यक्ष 1 2 2.5 तास 2 2.5 दिवस. पण तुम्ही पैसे दे अहो, पण माशाला गळ लावल्यागत राव तुम्ही नोटा अरे तुझ्यासारख्या भामट्यांना जर पकडायचं असेल ना हा. तर असं नोटात लावावं लागतात गळाला उठ, उठ लावली तर पैसे. द्या की. अहो नाऱ्या देतोय. नाऱ्याने दिलं का नाही माझं तुमचंच पहिलं मिटवायचं या. हा. अयो ह्याच्यात आईला हे- अरे, हा, माणूस म्हणताय का जाऊन द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या मांधाला वैर एकी बाहेर आता. अयो थांब अरे अरे थांब अयो थांब हराम खोरा थांब थांब काय काम धंदा बी नाही अरे अरे काय करतोय अरे ते काय उचलत असतं का अरे तुझा जीव किती उचलतोय किती अरे सावकाराने काय केलंय माहितीये का हा. मला टायर नीटनेटकं ठेवायला लावलं हा पण वायशी मजबूत दिसलं रे म्हणलं टाकाव भांगारवाल्याला देऊन पण ती उचला नाच मला. अरे तुझ्यासारखे 10 अरे आलं तर ते उचलेल का नाही लागा ते लागा कापून न्यायचं का कापायचं 500 1000 500 लागा तेवढंच काय का पोटाला तरी आपल्या काय हा. काय का उद्योगच नाही काय सकाळपासून काय गेलेलं ह्या आठवड्यात लय तंगी पण का रे संगी वय संगीचं कोण नासकीचं नाव काढतंय मग ह्या आठवड्यात लय संगी म्हणतोय तंगी तंगी म्हणजे संगी अडचण म्हणजे तारांबळ वय हा, तारांबळ तारांबळ हाय बर का. हा. अरे खरंच मी बी आणाला र महाग हो. परवा दिवशी गेलो हा, कोकणाला हा. 2 किलो गहू मिळालं. 2 किलो आणि म्हातारीन मी अरे मग 8-9 जण घरातली होती पण लागली ना लाईन सगळी गेली. आता म्हातारीन मी दोघच राहिले खरं आणि बायकोचं नाव होतं हा ते बी कमी केलं की लागा त्या कोकणाने अरे पण सरकारने. आलं का ते काय मेली बिली निघून गेले म्हणावं कोण गेली पावळाटच आहेत का ते तिने काय केलं हा तिने तिचं नाव तिकडे ट्रान्सफर करून घेतलं. अरे पण तुझंच नाव लागलं असेल ना तिच्या माग माझं नाव कधीच खुडलं गेलं रे नाऱ्या. लागतं का पण एवढे बर हा. का नाऱ्या काम होत नाही रे आता पहिल्यासारखं का हो. त्रास आता होतोय लय. तू सांग की हा. किती टायर आहेत हा गोळा करायचं ढीग लावायचं तवा किती मिळणार किती 500 म्हणजे 3 साव. दिवस लागते नाही. सावकार बिल लय कष्ट करून घेतोय आपले हारमळ तर मला काय म्हणायचं ते काम आहे काही टायर हो एक माझ्या डोक्यात प्लॅन होता र काय रे प्लॅन हाय बर का पण थोडं डेअरिंगचं काम लागता ते हलक्या काळजाची माणसं चालू हलक्या काय आपण काय बिला का आजपर्यंत किती कुटाणा केलं डेअरिंग म्हणजे काय रातच्या 12 वाजता काय करायचं माहितीये हा. का रातच्या 12 वाजता उठायचं हा ही अशी ताटली घ्यायची मोठी हा त्याला होल पाडायचं हा आणि जायचं भुताच्या पंक्तीला जेवायला. भूत म्हणल्यावर मला बे वाटतो रे पाया पडतो तुझ्या काहीतरी कुटाणा काढणं कडे अरे, असा बी आणायला महागाई तू हा. मी बी तू सांग जर आपण भूताच्या पंक्तीला जाऊन जेवलो हा पैसे द्यायची गरज आहे का हाय का गरज अरे पण भूत असतात का भूताच्या पंक्तीला जेवायचं अरे कळतंय का तुला अरे भूत अजून सुद्धा हायत ते माणसांचा फक्त गैरसमज काय झालाय हा की लाईट आली म्हणजे भूत गेली हा. तसं नाही मग भूत हे हायत. आता तू सांग मी भूताच्याच अवताराचा माणूस आहे का नाही नाही तसं एक आपण प्रकारचं भूतच आहे मी बी. जटंगण भूती एकच आहे हा. पण होय रो हा. मी ऐकलोय तू आपला भाऊ नाही वय वाड्यातला भाऊ वरच्या हो हो त्याला म्हणतात ओ माहिती सगळं ती बी एकदा भूताच्या पंक्तीला जेवलोय आपल्या वयाचं होतं ना हा तेव्हा ती म्हातार रोज भूताच्या पंक्तीला जायचं डेली. अरे 12ला फक्त तिथं काय करायचं असतं माहितीये का हा तिथं जायचं पितळीला होल पाडायचं हा आणि खाऊन झालं की त्या भूतांना म्हणायचं नाही हा की बाबा आमचं झालंय हात धुतो हात धुतले की मग लय शेकत लय मारते ती खालासच मग असं जायचं. करू हा ताटलीला बॉल पाडायचं हा. का हातले दुपारचं जायचं आणि खडा काढून ठेवायला काय आधीच करायचं? तिथं हा हा आणि आपल्या एका बाजूला ते वाढते आणि तसं खायचं आणि नाही सरलं की खाली सारायचं. हा अरे तुला सांग पैसे घालवायची गरज आहे का काय गरज आहे सांग ना चालेल चालेल तसंच करू पण आणि त्या भाऊ जमलं हा तर काताडा बी नेऊ चालतंय बरोबर का ना पण भाऊकडे जाऊ आधी भाऊ जरा अनुभवी माणूस आहे विचारू त्याच्या गोष्टी बिष्टी विचारू जुनं कसं असतं कसं डायरेक्ट जाण्यात मजा नाही खाचा कोणा विचारल्यास हा. पाहिजेत उद्या अंगलं ठेवू नाही बरोबर. बरोबर आहे का ना चल मग चल हा, चल पहिलं बरं झालं गाड्या डोक्यात आणलं अरे हा आता आवाज देतो भाऊ
भाऊ ओय, अरे येत आहेत भाऊ. आलो आलो इकडे आलो. येत होय. ए, राम 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 भाऊ कामच तसं महत्वाचं होतं. काय झालंय हरियाणा आर्या झाल्या तानाला महाग म्हणजे थोडक्यात अहो भाकरी आहे तर तुकडा नाही कालवण आहे तर चहा मिळाना होय ना रे मग काय लय बेकार. होय भाऊ आम्ही ऐकलंय ते तेव्हा तुमच्या काळात म्हण पोताच्या पंक्ती बसायच्या खरंय काय ते अरे तू म्हणतोय ते खरंय मी का खोटं का सांगू ना रे हा हो तुला सांगतो भूताच्या पंक्तीला आपण जेवाय जाणार हा गुलाबजाम खाणार मटन काय नाही म्हणायचं नाही नाही म्हणलं की संपला होय भाऊ पण हे कवा नेमकी कुठं पंक्ती बसायच्या या ते देवापाशी मसोबा देवापाशी म्हणजे देवाच्या पलीकडे त्या वड्याच्या मसोबाच्या पडला माणसं की सगळी जाळले ती तिथली जुनी माणसं उठून येतात बाबा लय बेकार पण धडा बांधला पाहिजे ना रे पण खरंच देवस्थान हा. जागृत देव हाय व देवाच्या आधाराने तर आम्ही जाणार आहे का नाही आता मग तुम्ही काय जातात पंक्ती ऊस का आपल्या घरीच खाता जाणू आपल्याला सुधरच नाही हा सुधरत ना आम्हाला सुधरण भाऊ एका पंक्तीला चला की आमच्या बरं आम्ही दोघं आहे की थोडं एखाद्या या- पंक्तीला या- न्या हा. आणि पाठ त्या पितळीला बिळू केवढं पाडावं लागन व कसं करता अहो ते नाही खाल्ल्यावर खाली टाकावं लागतंय ना राहिला अवघड पण राहिलं देव ना. कशाला फाडायचा अरे नार्या त्या भूताचा नियम असतो काय नियम असतो माहितीये का हा. पितळी नेली हा त्याला बिळूक पाडलं हा. खाली खाडा खांदायचा हा ती एकदा वाढाय चालू केल्यावर आपल्यावर निवय ही घ्यान थोडं घ्यान ही पाहिजे का नको किती बी नुसती मुबलक. वाढत राहते ती मुबलक खायचं नाही नाहीच म्हणायचं नाही नाही सरलं की द्यायचं त्यातनं खाली खाड्यात टाकून खरंय का नाही भाऊ होय. नाही तर मग कुतावला बोटानी नाही हो बाबा. ना. अरे हा. आपल्या भाऊनलाच घेऊन जाऊ होय भाऊ म्हणजे ती कावा आमुशाला असतं का पोनवाला रोज डेली चालतंय Daily? डेली अशा पौर्णिमा असते हा जाऊ जाऊ बाबा चालतंय. महिन्यात 4 महिन्याने पडसून घेतो काय येतो. सारखं नसतं ह्याला मग महिन्यानी प्रसंग यायचा म्हणल्यावर मग अरे महिन्या पण परवा तर आमुष आहे की काय लय आमुशाला असतं ना भाऊ असतं पण कवा होतं कवा नाही होय ना रे हा? एक आयडिया करायचं कारण हा, काय माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय हा बोल आपण अगोदर जायचं आणि तिथं खडा खांदायचा हा अरे तिथं खडा खाण्यापेक्षा अशी आयडिया करू हा पितळीला होल पाडायचं हा खाली खडा खांदायचा हा आणि खालनं पाईपलाईन करायची आणि घराकडं आ, महिन्याचाच तसं- बाजार करू तसंच करू हा, खरंय का नाही चालतंय. तीच मला तर पटतंय तसंच राहिलं. करू होय भाऊ भाऊ पण एका पंक्तीला यायचं बरं का आमच्या बरं, बरं येऊ, येऊ. आणि बघा, हऱ्या नाऱ्याशिवाय ही धडा कोण करणार बी नाही हा. काय म्हणायचं नाऱ्या चला चल. लागतो येतो तयारीला. भाऊ हा, इला हे तू भारी डोकं चालवलं का हॅलो सावकार चाट्याळपणा कवापासून करा शिकलाय व शाला अशा काय बोलते मी काय चाटाळपणा केलेला असते हे तर रानात आल तू राव तुमच्या इकडे काय करते तू मी इकडे बावडीकडे असते हा, ये नी तू काय रखते जय बालाजी शाला जय बालाजी मला चाटाळ बोलते आता मी काय केलेला असतो आ! शाला जय बालाजी शाला मला तर चिठी चावला मला वाटलं करंटच लाग याला तर कुलूप आहे ते शाला माझा गडी पण आहे ना नेमका कुलूप लावला हे मोटर चालू केला असता तर हे माझ्या खांद्यावरती गेला असता ना कांदा केलेला असते त्याच्यामुळे त्याला बिजय ही गडी पण आहे ना काम करते जय बालाजी शाला ते अध्यक्षाकडे पहिलं बघते आता सावकार रानात नुकतंच शाला जय बालाजी हे शाला अध्यक्ष तू डायरेक्ट सावकारला चाटाळ बोलते हे मी काय केलेलं असते चाटाळपणा सावकार आपलं काय ठरलं होतं कांद्याचं रोप आपण जायचं आणि घेऊन यायचं दोघांनी शाला जय तुम्ही बालाजी गेला आणि राव रोप घेऊन आलं कांदा पाक एवढा आलं की हो तुमचं शाला जय बालाजी हे अध्यक्ष शाला मला आहे ना हे स्वस्तामध्ये मिळाला त्यामुळे मी घेऊन टाकला हे तू का फिकर कशाला करते रे शाला तुझ्यासाठी मी घेऊन ठेवला ना तुला देईल ना मी होय. हे कांद्याचं बीज चालतंय मग काहीच नाही अडचण मग हे पण अध्यक्ष काल राव 8 दिवस आधीच द्यायचं म्हणजे तुमच्या बरोबर मी बी लागवड केली असते कांद्याची शाला पहिला लावून मी घेतला ना हे ते पाणी चांगला होता लाईट होता त्यामुळे मग मी करून टाकला ते कांदा पण हे सावकार- पण अध्यक्ष हे शाला तू मला नाही बोलला पाहिजे असा हे छाटाळ बोलते म्हणजे सावकार कसा ते जाऊ वाटतं द्या पण राव एक लय महत्वाचा विषय आहे. काय झालं आला का नाही काय कानाव तुमच्या शाला मला काय मालूम असते अहो त्यो आपला हऱ्या ए, नाऱ्या. ते शाला हऱ्या नाऱ्याचा नाव काढू नको शाला माझ्या सरला लय दर्द करते ते अहो सावकार ती राव भूताच्या मेळ्यात जेवाय जायच्यात ती बरा झाला हा बरं झालं. एकदाचा ते भूताच्या मेळ्यामध्ये जेवायला जाईल आणि भूत चांगला ना त्याच्या मानगुटे उभा सावकार काय माझं नरड धरता का काय शाला ते भूत पकडेल असं म्हणला हऱ्या नाऱ्याला
म्हणजे अरे नाऱ्याचा पत्ता कट शाला माझ्या गावात सरला सुख तर- शांती. हा, आई त्याच्यासाठीच आहे ना. ते जात नसेल ना तर त्यांना वाजत गाजत चांगला जेवायला पाठव. शाला लय सरला तर ते करते समजा गावाला नको नको करून टाकलेला असते. सावकार हा. आपण तसंच करू. काय करू माहितीये का, त्यांना आपण अजून भेटू आणि भेटल्यावर काय म्हणायचं, आपण अजून त्यांना फुलवून देऊ, त्याला प्रवृत्त करू त्यांना त्या जेवाय जायला. त्याला बरायच्या गावामधला सगळा शूरवीर तुम्ही दोघं असते हा. आणि तुम्ही भूताला सुद्धा धोपी पचार करत असते. त्याच्यामुळे तुम्ही जा आणि त्या भूताचा ना कामच काढा असं बोलायचा. पण चांगला बोलला म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, ती भूतच आहे ना या दोघांचं काम काढून टाकेल. जय बालाजी जय बालाजी. आणि आपलं गाव व्यवस्थित होईल. शाला त्या दोघांचा एकदा जय बालाजी झाला की आपण जय बालाजी करायला मोकळा. माझा पण लय रोकडा आहे. शाला ते सारखा माझ्यावर रोकडाला आहे ना, सारखा मला बरं, यायचं का त्रास देतो. त्यांच्याकडे? चला लगेच जाऊ आपण. चांगल्या कामाला देरी नको. जय बालाजी जय बालाजी. ते गन्न्याला तोड बसला आता. ते कारखान्यावर गन्ना माझा जाईल बर का. सावकार तेवढं पैशाचा दोघाड लावा बरं का. तुम्हाला सांगितलंय का ना, मला एक क्षेत्र घ्यायचं एका ठिकाणी. ए तू काळजी करू नको, माझ्याकडे रोकडा लय असते. सावकार ते हारे नाऱ्यात आहेत का हो? ए शाला ते हरणारे म्हणलं मी जाते. अहो त्या नाऱ्याने फोन घेतलाय काल, मोबाईल नवा. काय बोलते. थांबा 1 मिनिट, फोन लावा. जय बालाजी जय बालाजी. शाला कोणाला तरी ना नक्की टाकला असेल बाबा. अरे हा ती दिला का ठेवून फोन? आला का नवा फोन आहे का? नाव आहे पण काय काय सगळ्या दुनियाकडे फोन आहे आणि तो आज घेतला की असं तुला वाटतंय की अरे बोलायचंच काम नाही? पण आपल्याला कौतुक वाटणारच की एवढा भारी फोन घेतलाय का तुला आपण. सांगतो ना रे, हा? जवळ फोन नाही का नाही हा. तवर आपण नैसर्गिक माणसं आहे. हा. हाय करा कुठलं काय टेन्शन बघ हो मोडला ऊस खातोय. हा. ती फोन म्हणलं की झंझट आली काम वाटतात बाबा चांगलं नाही तू घ्यायलाच नव्हता पाहिजे ती. अरे बावळाटा सगळं काय बी ह्याच्या अख्ख्या जगात काय चाललंय असं केलं की दिसतंय वाईट आहे वयला का चांगलंय की चांगल्या कामासाठी वापरल्यावर चांगलंच असतं. असू दे बाबा तुझ्या ह्याने. अयो फोन आला. आईला कुणाचा आलाय? अयो अध्यक्षाचा फोन आहे. अध्यक्ष काय म्हणतोय बघ बर बघ बघ काय काय सांगू त्याला? काय म्हणतोय आधी बघ तरी. हॅलो नाऱ्या कुठे रे? हा कुठे म्हणतोय? कुठे मुंबईला सांग मुंबईला. हा हाऱ्या म्हणतोय मुंबईला आहे. अरे कशाला म्हणतोय म्हणावं आम्ही दोघं मुंबईला आलोय महत्वाच्या कामाने काम लावून. हा हाऱ्या म्हणतोय आम्ही महत्वाच्या कामाला मुंबईला. तू लका त्याला अध्यक्षाला सांग म्हणावं आम्ही इथं नाही मुंबईला एवढंच हा बघ. हॅलो आम्ही मुंबईला आहे मुंबईला. काय मुंबईला? शाला जय बालाजी. बर बघितलं? बर बर चालतंय. शाला ते समोर असते तरी मग ते मुंबईला आहे. किती घोड्याचे आहेत बघितलं का? शाला आहे ना आता चांगला धडा शिकवायचा त्याला. चल बरोबर त्याच्या समोर जाऊ आपण. जय बालाजी जय बालाजी. उगा कसं असतं माहितीये का नाही डोक्याला वायता ह्याचा फोन उचल त्याचा फोन उचल त्यापेक्षा ती घ्यायचाच नाही. अरे पण काय महत्वाचं काम त्याचं असलं तर का फोन कुठलं काम करू ना रे. हा? फोन बसला केवढ्याला रे तुला अरे हे काय करायचंय बसलाय का एवढ्याला? का हाणला कोणाचा तसं नाही ना काय. नाही. हा बरं एक ती काय तर सेल्फी का काय असतं ती काढ की आता एखादी. ते मला कळतंय वे काढ. अरे फोनला का वापरतोय काय थांब करायचं थांब असतं? तोंड पुसू दे. हा, तू पुसतोय. काय करायचं असतं माहितीये का हा कॅमेरा किलर दिसतंय गाड्या हाऱ्या. मोंगला का असे 2 बोट करायची कशी. दोन बोट पुढे कर. हायला बघ बघ कसा आलाय. पाहिलं ना रे हा आपण दोघं हे अध्यक्ष आणि सावकार कसं काय ह्याच्यात दिसतात. आईला फसवलं काय रे मोबाईल? टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स अजून एकदा काढू. आता बहुतेक संगीत दिसत आला का फसवलं का काय रे मोबाईल वाल्याने? आला का कसं काय रे. आईला डुप्लिकेट दिला काय? हे काय उपयोगच नाही एकदा बघू बरं. हा आला का जय बालाजी जय बालाजी. शाला जय बालाजी. मुंबईला आहे होय? मुंबईला नाही मळ्यात अहो, मळ्यात म्हणलो मळ्यात. तुम्हाला मुंबईला ऐकाय आलं. सुशिक्षित लागू हा? रानात म्हणलं असतं म्हणजे आम्हाला कळलं नसतं वैर. अहो मळ्यात म्हणलो मी मी अध्यक्ष. नाऱ्याला अध्यक्ष तुमचा फोन आल्या तीच सांगितलं मळ्यात आहे म्हणून सांग तुमच्याच मळ्यात आहे म्हणतोय मुंबई मुंबई. तू शांत बस. त्याच्यासाठी ना अरे, का? किती माझं चालीत आहे ना नाव आम्हाला चांगलं माहिती आहे. नाही बरोबर आहे. माझं नाव दानाला देतो वय. ते मला सावकार. सांग. हा? शाला ते मोबाईल घेते बंबईला सांगते आणि शाला ते मळ्यामध्ये येऊन थांबते. ते मला सांग एवढा चाकाडगिरी कुठे शिकला राहिलं रे. चाकाडगिरी अयो. कुठे शिकला? ए शाला यार हा किती भारी काय वाटत. मला अहो इतका आनंद होतो बोलायचं चांगला वाटतं का? मला असं वाटतं मारा 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 अजून. मारू मारू नका. विषय काय होता, बोटाच्या मेळ्यात जेवायला जायचं, तू किती भाग्यवान लोकांचं काम आहे. शाला ए ते गाव मधला डेअरिंग मधला लोक असतील. हा, मला ते तेच ना, म्हणायचं. ए, तुम्ही काळजी करायचं नसते.
जायच्या आणि भूताच्या त्या मेळ्यामध्ये जाऊन आहे ना असं पोट भरून जेवायचं. अहो विषय काय माहिती का सावकार, त्या भूताचं का नाही मी तुम्हाला सांगणारच होतो, फक्त काय माहिती का लय प्रायव्हेट आहे, फक्त अध्यक्ष तिथं नसलं पाहिजे. बघा किती भारी सांगतोय अध्यक्ष. 2 मिनिटात रागीन पण सावकारांना सांगून आलो की अरे हा. सावकार ना आम्ही एकच आहे बिंदास सांग. सावकार घाबरावायचा आहे. अध्यक्ष 2 मिनिटं ए, अध्यक्ष, चला सावकार. अहो लय महत्वाचं आहे. चला जय बालाजी जय बालाजी लवकर सांग. अहो लय लवकर सांगतो. सावकार बसून घ्या. जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. अहो सावकार अध्यक्ष याला पण आम्ही सांगितलं असतं, पण काय आहे माहितीये का त्या माणूस ऐकून घेणार नाही व काय म्हणायचं ना रे. बरं झाला तुम्ही मला एकट्याला सांगा. काय झाला मला सांग ना लवकर जय बालाजी. अहो तुम्हाला तर माहिती आहे भूताच्या पंक्तीचं काय चाललंय. भूताच्या पंक्तीला हऱ्या जेवाय जाणार आहेत. बरोबर जय बालाजी. तुम्हाला सांगतो माहिती काढण्यासाठी आम्ही दोघं गेलो. हा न जात होतो नाऱ्या तूच सांग. हा. जंगलात न जात होतो. अहो, आपलं जे जंगल होतं ना गंधा, हे काय झालं माहितीये का सावकार, हो का हे असं 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 चालत होतो, मागनं डायरेक्ट असा हाडळ चाललेल्याचा आवाज येत होता. टाक टाक टाक. ऐकून घ्या. अरे सांगतोय का घाबरवतोय? अहो नीट सांग की. मला तसाच नाऱ्या बाद झाला सांगतोय घाबरवत नाही. जय आणि बालाजी जय बालाजी. सावकार घाबरू नका. काय सांगायचंय माझं नारड्याच्या वर सुद्धा शब्द येत नव्हतं. असा मी चाललो तेवढ्यात अशी झाडाव हाडळ बसलेलाचा आवाज झाला मला. बालाजी जय बालाजी. आणि मी असं वर बघणार तेवढ्यात अरे सांगतोय का घाबरावतोय? थांबा ऐका ऐका. मग नंतर न तसंच पाय सरकवत कुडा मेडीचा आधार घेत 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 असा सावकार मी माग आलो. मागल्या बाजूला आलो. माग आल्यानंतर न माग वळून बघितलं. माग असा लांब हात हळू 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 असा त्याच्या बाहेर यायला लागला. नकलही वाढलेली. ए अरे मारशील की सावकाराला? अरे काय ला काय अजून कहाणी लय राहिली थोडी. राहू दे तुझी जय कहाणी. बालाजी. नंतर चला ना. चला चला मला तुझा एक आणि नको. चला माझा हरबेल झाला आता. जय बालाजी जय बालाजी. अहो सावकार चला, थांबा की व्हायचं. मला 3 बाईड आहे ना त्याचा खोखो पुसला आता. जय बालाजी जय बालाजी. लय घाबरले. तयारी करायची. जेवाय मिळेल का तिथं? अरे ना रे आता दिवस मावळाय चालला. तुला सांगतो फक्त 4 तास थांबायचंय. हा. 4 तासांनी भूत अशी 12च्या दरम्यान येणार. अरे लांबची लांब निसती पंगत बसती. लगा मला तर लय भ्या वाटतंय काय लगा. घाबरू नको. आपला कातडा आहे ना त्याला एक कंदील आणायला लावलाय. आपल्याला 3 पितळे आणायला लावल्या. त्या पितळ्याला होल पाडल्यात. काय घाबरायचंय जायचं फक्त. कोणाला काय बोलायचं नाही. अरे पण तू ऊस का खातोय तिथं काय खायचा मग? अरे फार हाताडी किरवाजली ना काय ह्या भूताच्या नादात 3 दिवस झालं पोटाला अन्न नाही. खाऊ दे ऊस. तुला देऊ काय एखादी कांडी? नको बाबा मला नको. तिथं आणतो मी दणकून. अरे हा वस्तीतनं बाहेर पडस्तोवर तर भीती वाटते लय. लय बेकार गाड्या हऱ्या तुझ्या नादाला लागणं ना. जेवाय मिळतंय का नाही का? भूताच्या पंक्तीला जायचंय पोटा पाण्यासाठी करावं लागतं ना. अरे गपला काहीतरी उद्योग लगा आगाव. अरे हा. अरे हो काहीतरी वळतय लका ब्या वाटतय. हर्या ते कातड्या गपला का आम्हाला बी भीती वाटते. लका तो मोकळ्यातच कुठं ना केलाय का येऊ. भूताच्या अरे उपाशी मरू बाबा पण नको ही. चल माझा एक माघारी जाऊ. का जुनी माणसाला का किती धटवती ना अरे ना आपण का भीतोय. हो वाईच वाटतंय बरं का हालचाल भूताची. चल बरं. अरे अवघडच आहे रे. अरे हो आहे ना रे माझं. अरे बाबा अरे अरे तिकडे लाईट कशाची लागली रे त्या तिकडं? अरे भाऊ काय म्हणलं हा. होतं मुसोबाचं मंदिर. हा त्याची लाईट त्याच्या पलीकडेच पंगत बसती. माझा ऐकला का हऱ्याच जाऊ का माघारी? हे कातड्या गप. तो कातडा द्यायचा का हाकलून आताच? मग काय तुझा ती पितळ्या मोकळ्यात घाबरत येडाय तुला. काय? चल पाटकीनी. अरे लका आम्हाला बी भ्या वाटतंय पण लका लाईन जर बसली तर आपण किती खाईन. चल ती कुत्री कस काय अचानकच वाटत काय कळाना. हऱ्या पायात काहीतरी अरे काहीतरी हाय रे. चला. देवा शपथ पायात ना काहीतरी गेलं हऱ्या. जय मसोबा.
अरे मी काय म्हणतोय हा. हर्या ओके मक्याचं वावर आहे त्यातली कणसं काढून भाजून खावला का माझा ऐकला का अरे नाऱ्या मकाची कणसच खायची असती तर एवढ्या निम्या रातचं कशाला आलो असतो तुला सांगतो टाइम होत आला 11 11:30 वाजल्यात अर्ध्या तासाचं तुला सांग तुला काल लय जेवायचंय लय वापसलोय मी तर तुला काय सांगू माझा ऐकला का अर्धा तास अजूनही माघारी जाऊ का नाही मागा नाही फक्त एक ध्यानात ठेवणार आहे तिथं गेल्यावर हं, काहीच बोलायचं नाही हं, आवाज सुद्धा करायचा नाही व्हायच कुठनं जरी ढेकूर जरी दिला का नाही हं. तरी भूत खालाच ए, करून ए, टाकतं. का कातड्या ढेकूर एकदम सुद्धा द्यायचा नाही भ्या वाटलं हं. जरी कोण वाटलं तर आतल्यात कानायचं पण नाही रे नाही तर लय अंगलट येईल. हो, पण तर- हो, हर्या हर्या ए, काय केलं ना रे अयो हर्या हो कोणतरी हर्या पितळ्या उचल जाग्या पाटकीने हर्या चल रे अयो ए, अयो अयो नार्या होयला काही आता जेवायचं थांबायचं चाललंय म्हणल्यावर ही. अयो, हर्या अरे हे गेली अरे वाटतं. जेवाय गेली नार्या सगळी अयो. होय, इथं होय, अयो नार्या अयो अरे अयो, लई चित्रपट आहे रे. नाऱ्याला काही कुठनं बुद्ध्या सुचली ना आलो रे अयो चला आउट हो. अरे काय अवघड आहे रे कसला काय यांचा डिस्को डान्स चाललाय अरे हे कसलं बत रे चित्र अरे नाऱ्या ए अरे कातडा कुठे गेला अयो गायब झालं अरे, टाकल्याने घेऊन गेलं अरे तुला काही एक एक गायब व्हायचो आपण हर्या नाऱ्या हा कुठं नाचत्यात इथं बसून बघ अयो नाऱ्या ही करा अशी उड्या मारते हा पण नाऱ्या एक करायचं ज्याब्या जरी गेला असला ना आपण दोघांनी जेवायचं लागा तो की त्याला आलोय तुला सांगतो एकदा जर लाईन बसली तर आपल्याला कशाला तुकडा आणावं लागेल कुठनं सांग ना हा? लगा कसल्या उड्या हाणतात चल माझं ऐकलं का नको अरे चल का माझं ऐक अरे नाऱ्या हा? काही झालं तर जेवायचं कशाचं जेव तुला तुला काय करायचं सांगतो. काम आहे मला सुद्धा पोटात कळ हाणली भूत बघून तर काय करतो इथपर्यंत आलोय गेलं पाहिजेत नाऱ्या चल अरे माझा ऐकला का चल माघारी अरे नाऱ्याला का एकट्या लांब आलोय का ती कातडा बी कुठे गेलाय अचानक काय माहिती कातडा आला ए कातड्या ताट पाडल्यात वय अरे मी कुठे गेलतो मला सोडून अरे कातड्या लका तू स्वतः ही पितळ्या घेऊन कुठं गायब चालता अरे तुम्हीच मला सोडून गेला माझ्या तर काळजाचं पाणी पाणी झालं अरे काय दिसायला मग मी गेलो अरे निघून. कातड्या झालाही झाला का कालवा ती कातड्या समोर कोण आहे ही दिवसानं ते बुत तुला यो कयो याचा बी अयो गेला रे. गेलं म्हणजे अरे एक जण जाणार आहे आपल्या ते घातलं हा? ए, अरे मी जातो. ए, मी तर काय. अरे मी जातो अरे. देवा इजला अरे अरे देवा इजला नाऱ्या उगा आता एक करायचं कालवा करू नका गड्या नाही. कालवा तर करू नका तिचं भूतला का 7-8 भूत येत आयुष्यात कोणतरी आलंय का भूताच्या पंक्तीला पहिली आले ना एक करायचं नाऱ्या हा. तिथं गेलं का नाही हा. टाचणी पडलेला सुद्धा आवाज आणायचा नाही अरे बाबा, लय बेकारी होईल ना का लय? मरायचं काम होईल ना रे अरे लगा तुझ्यामुळे अरे
लय मोठाले भूत आहे. हा चला मी ऐकलं या भाऊंनी सांगितलेलं नको तिथं लागा त्या जायचं. भाऊचं ऐकू लागा. हा, अरे ताटल्याला तरी का होलं पाडल्यात काही असली ताटला आणल्यात रे का ए वाजवू नको की नार्या मला कापरं भरलंय ए, की कातडी. बर का नारे हळूच जायचं आणि 4 घास खाऊन येऊ र माघारी ते कधील घे दुसरा बी नार्या हो नार्या हो पहिला काय यांचं जेवण चालू झाली ए, अरे माझं ऐकलं का नको आपल्याला जेवायला का? जाऊला का हो का आता काताडा बी आलाय का नाही हं. दोघाला तिघ झालोय जाऊ अयो, लय कानाखाना खात्यात कसले रे भूत. खात्यात ते पहिला का बेकार अरे खात्यात काय नारे. रे ताटात खाता लका पहिल्यांदाच र भूताची पंगत बघितली मी असली चला का? नार्या चल नको का मुशाची रात हो, ही कधी जेवली होती का नव्हती रो कसं कानाखाना खात्यात पहिल्यांदाच बघितलं नार्या हा? आता दडा बांधायचा नको रे नाही, अरे, नाही, मला चल. जाऊ द्याला का अरे लका कडला ताट मोकळीत नाऱ्या जाऊन बसू आपल्या पितळ्या कुठे आहेत? अरे कशाच्या नाही, पितळ्यात काय जाऊ, लका, जाऊ, अरे, जाऊ. चल जा तू हो गाड्या पुढं ए, तू पुढे हो बाबा आम्ही तुझ्या मागे येतो चला चला नाऱ्या हो, हो. चल हळूहळू अरे, ताट मोकळी चालल्यात लका अरे, माझं ऐकलं का चल जाऊ दे एखाद्या भूताने धरलं नसलं. नाऱ्या थांब हा? तिथं गेल्यावर काहीच बोलायचं नाही ढिकूर सुद्धा द्यायचा नाही आता मरस्तोर मारते बर का होय, होय. बसून द्या शांत बस नुसतं बसायचं अरे, ताटल्या घे ह्याच्या बी ताटल्या घे हे बस नारे नारे अरे, हे नाऱ्या पाडलेला काही भूत उठली चल अरे, पळ, अरे, पळ.